Hello friends, welcome back to my YouTube channel. Today we are going to see the second part of the lesson, An Epitome of Courage. If you haven't subscribed my channel yet, so subscribe it so that you will get the latest videos updates. Now let's start. In the meanwhile, the disease worked its way into Stephen's body and left him disabled. दरम्यानच्या काळात आजाराने त्यांच्या शरीरावर ताबा घेतला आणि त्यांना पूर्णपणे अपंग करून सोडले. ही बिगॅन स्टडिंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स टू गेट हिज PhD. आपल्या डॉक्टरेटच्या अभ्यासासाठी त्यांनी ब्लॅक होल्स या संकल्पनेवर अभ्यास करायला सुरुवात केली. ब्लॅक होल्स मीन्स कृष्णविवर. आकाशातील ज्या ताऱ्यांमध्ये प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्ती असते आणि त्यांचा विस्फोट झाल्यानंतर त्यांच्या केंद्रस्थानी जे विवर तयार होते आणि त्या विवरामधून प्रकाशसुद्धा जात नाही, त्याला ब्लॅक होल्स म्हणतात. बाय धिस टाइम ही वॉज कन्फाइन्ड टू अ व्हीलचेअर अँड वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. या वेळेपर्यंत आता ते पूर्णपणे व्हीलचेअरला जखडले गेले होते, कन्फाइंड टू बी बाउंड, आणि आपल्या हातावरील आणि वाणीवरील नियंत्रण आता त्यांच्या हळूहळू सुटत होतं. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. ब्लॅक होलच्या अभ्यासाने त्यांच्या कल्पनाशक्तीला नवीन नवीन कल्पना सुचत होत्या. ही मेड मेनी इपॉक मेकिंग स्टेटमेंट्स दॅट शूक एस्टॅब्लिश्ड थेरीज. त्यांच्या अनेक युगप्रवर्तक विधानांनी आधी सिद्ध झालेल्या सिद्धांतांना हादरे देत होते. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगॅन विथ अ बिग बँग. या विश्वाची निर्मिती एका मोठ्या स्फोटानंतर झाली आहे असं शास्त्रज्ञांचं मत आहे. टू एक्सप्लेन धिस कन्सेप्ट बेटर, स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. ही संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने मांडण्यासाठी त्यांनी लाय अल्जेब्रा याचा शोध लावला. दो कन्फाइन्ड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी सेव्ह अ फिंगर अँड विथ अ कम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स. जरी ते व्हीलचेअरला पूर्णपणे जखडले गेले होते तरी मात्र ते संगणकाच्या साह्याने आपले विचार मांडू शकत. डॉक्टर हॉकिंग इज अन ऑथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. विज्ञानातील गहन असे विषय, या विषयाचे डॉक्टर हॉकिंग हे एक अधिकारी व्यक्ती होते. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन बिस्टोड ऑन हिम. असंख्य मानद पुरस्कार आणि डॉक्टरेट हे पुरस्कार, या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. बिस्टोड ऑन मीन्स रिवॉर्डेड, ग्रँटेड ॲज अन ऑनर. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. ते रॉयल सोसायटीचे फेलो आहेत आणि US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्यसुद्धा आहेत. इन स्पाइट ऑफ बेईंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. बौद्धिक बुद्धिमत्तेच्या दृष्टीने आइन्स्टाईनच्या बरोबरीचे असलेले डॉक्टर हॉकिंग हे मात्र अतिशय विनयशील व्यक्ती आहेत. अ सिंपल डाउन टू अर्थ मॅन, ही हॅज authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. डॉक्टर हॉकिंग यांनी अतिशय सोप्या भाषेत सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेमध्ये, लेमन मीन्स an ordinary person without having special or professional knowledge, सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत त्यांनी पुस्तकांमध्ये त्यांचे प्रगल्भ अफाट विचार मांडलेले आहेत. ते एक
त्यांचं साधं व्यक्तिमत्व, सरळ जीवनमान आहेत. हिज रायटिंग इज फुल ऑफ वीट अँड ह्युमर. त्यांचं लिखाण हे विनोद आणि मार्मिक आहेत. हिज स्टाईल इज सो लुसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. त्यांची लिखाणशैली ही इतकी सुबोध आहेत की एखादा सामान्य माणूस जो विज्ञानाचा तज्ज्ञ नाही आहेत, वैज्ञानिक नाही आहेत, यालासुद्धा सहज समजू शकेल इतकी सुबोध आहेत. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ अवर टाईम. त्यांचं एक पुस्तक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम, इतिहासाचा संक्षिप्त, काळाचा संक्षिप्त इतिहास, हे आपल्या काळातील सर्वात जास्त खप होणारे पुस्तक आहे. ऑन बेइंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, डॉक्टर हॉकिंग, द क्विंटेन्सन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप, सेज नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. ज्यावेळेस त्यांना ह्या आजाराविषयी, ALS ह्या आजाराविषयी, भयानक अशा आजाराविषयी विचारण्यात आलं की तुम्हाला कसं वाटतं, तर डॉक्टर हॉकिंग द क्विंटेन्सन्स ऑफ ऑप्टिमिझम, क्विंटेन्सन्स मीन्स अ परफेक्ट एक्झाम्पल, एक आदर्श उदाहरण. ऑप्टिमिझम स्टेट ऑफ हॅव्हिंग पॉझिटिव्ह बिलीफ, सकारात्मकता आणि आशेचं एक आदर्श असं उदाहरण असलेले हॉकिंग म्हणतात नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. इतरांसारखंच वाटतं, इतरांपेक्षा वेगळं वाटत नाही. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल. मी शक्य तेवढं सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन ऑर रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग. आणि माझ्या आजाराविषयी मी बिलकुल काळजी करत नाहीत, त्याचा विचार करत नाहीत, आणि ज्या गोष्टी मला ह्या आजारामुळे थोड्याफार गोष्टी करता आल्या नाहीत त्याची मला जरा देखील खंत वाटत नाही. विच आर नॉट सो मेनी. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स, इट्स ओरिजिन, इट्स हिस्ट्री, अँड मे बी इव्हन प्रेडिक्ट इट्स अल्टिमेट डिमाइज. डॉक्टर हॉकिंग यांचा पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या हजारेक वर्षामध्ये विज्ञान ह्या विश्वाची निर्मिती कशी झाली याचं रहस्य, तसंच इट्स ओरिजिन आणि त्याचा इतिहास उलगडून काढेल. कदाचित या विश्वाचा अंतिम शेवट कसा होईल याचंही विज्ञानाच्या माध्यमातून भाकीत करता येईल असा त्यांचा ठाम विश्वास आहे. लाईक डॉक्टर हॉकिंग, देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झेम्पलरी करेज इन देअर लाईव्स. हॉकिंगसारखे बरेच अशी लोक आहेत ज्यांनी धैर्याचं एक आदर्श उदाहरण आपल्या जीवनामध्ये प्रदर्शित केलेलं आहे. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल हू इन स्पाइट ऑफ बीइंग डिसेबल्ड स्ट्राईव्ह टू डू देअर बेस्ट. अशा महान व्यक्तींना ज्यांनी अशा प्रकारचं दुर्धर आजार असल्यावरही, अपंगत्व असल्यावरही आपल्या जीवनामध्ये उत्कृष्ट करण्याचं काम केलं आहे, अशा महान विभूतींना माझा सहस्र प्रणाम. So friends, here we have completed the explanation of the lesson. Now let's start to discuss on margin questions. First margin question: what did he study about to get his PhD? त्यांनी PhD साठी कोणत्या विषयाचा अभ्यास केला? The answer of this question is he studied about the concept of black holes to get his PhD. Next, in spite of no control on his body, how did Hawking express his ideas? आपल्या शरीरावर नियंत्रण नसतानाही ते आपले विचार कसे मांडत? The answer of this question: in spite of no control on his body, Hawking expressed his ideas with the help of computer. Next margin question, which is given on page number 64. What does the writer say about the books authored by Dr. Hawkins? डॉक्टर हॉकिंग यांनी जे पुस्तक लिहिलेले आहेत त्याविषयी लेखक काय सांगतात? The writer says that
His writing is full of wit and humor. His style is so lucid that non-scientists can also understand. Here we have completed margin questions. I hope you have understood the lesson and enjoyed. Thank you for watching the video.